ए आणि बी मधला टोटल रेजिस्टन्स सांगा. तर या पॉईंटला ए म्हणतोय मी आणि या पॉईंटला बी. तर या ए आणि बी पॉईंटमधला टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे. तर आपण रेजिस्टन्स काढताना सिंपल काम काय करतो, तर इकडल्या साईडला व्होल्टेज देऊन पाहाला समजा. तर इथून करंट गेला. आता करंट गेला तर किती कन्फ्यूज होईल करंट, तो इकडून पण जाईल, इकडून पण जाईल, इथं पुन्हा भेटेल आणि इकडून पण जाईल. आता हमेशा दोन गोष्टी तुमच्याकडे नोट असायला हवा. जेव्हा कधी असा प्रश्न विचारला जाईल तर अशा प्रश्नामध्ये एक गोष्ट हमेशा लक्षात ठेवा. ती गोष्ट सिंपल इतकीच आहे की सपोज टू बी जर का अशा पद्धतीचं सर्किट असेल, याला आपण ब्रिज अप्लाय करू शकतो का. आणि ब्रिजची सेन्सिटिव्हिटी फक्त एवढी आहे, जर या दोन रेजिस्टन्सची किंमत आणि या दोन रेजिस्टन्सची किंमत सारखी येत असेल, म्हणजे 3 आणि 2 5, 3 आणि 2 5, तर याला बॅलन्स ब्रिज म्हणतात. तर जर बॅलन्स ब्रिज असला तर मधातलं रेजिस्टन्स कॅन्सल होऊन जातं आणि वरचा रेजिस्टन्स झाला 5 आणि खालचा रेजिस्टन्स झाला 5, हे दोन्ही पॅरललमध्ये आहे. आणि पुन्हा त्याच कन्सेप्टप्रमाणे याला सॉल्व कसं करतो आपण, R/N म्हणजे 5/2 म्हणजे 2.5. एक तर असं सॉल्व करा, नाही तर 5 × 5/5 + 5, तरी 5 5 25/10 म्हणजे उत्तर किती येतील, 2.5. क्लिअर आहे. एक अजून तुम्हाला याचं आन्सर झालं बी. ओके, दोन्ही क्वेश्चनचं. परंतु हा पॉईंट तुमच्याकडे लक्षात असायला हवा की काहीही झालं तर जर सपोज याची ॲडिशन होत नसेल तर काय करावं. अशा केसमध्ये इकडल्या सर्किटला डेल्टा समजून याला स्टारमध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर सॉल्व करायचं. हा इतका सिंपल प्रश्न आहे.